वजन कमी करण्यासाठी उपयोगी अशा 5 सुपर फूड विषयी आपण जाणून घेणार आहोत। या सुपर फूडचा समावेश जर तुम्ही तुमच्या दिनचर्येमध्ये केला तर तुमचं वजन झपाट्याने कमी होईल। या सुपर फूड विषयी जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत अवश्य बघा। आणि हो, तुम्ही या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा। यातील पहिलं सुपर फूड आहे मध। मध हा कषाय रसात्मक वृक्ष गुणाचा असून शरीरामध्ये वाढलेला जो मेद आहे, अतिरिक्त कफ आहे, अतिरिक्त चिकटपणा आहे, कमी करण्यासाठी आपल्याला फायदेशीर ठरतो। आयुर्वेदानुसार मध हा लेखनीय गणाचा आहे। म्हणजेच काय तर शरीरामध्ये अतिरिक्त वाढलेला जो कफ आहे, जो मेद आहे, त्याचं तो लेखन करणार आहे, म्हणजेच त्याला तिथून बाहेर काढणार आहे। त्यामुळे वजन कमी करण्याच्या औषधांमध्ये मधाचा सर्वात पहिला नंबर येतो। रोज सकाळी संध्याकाळी 1 चमचा मध तुम्ही जर कोमट पाण्यावर घेतलं तर तुम्हाला त्याचा वजन कमी करण्यासाठी मदत होणार आहे। दुसरं सुपर फूड आहे त्रिफळा। हिडा, बेडा, आवळा या 3 औषधींच्या संयोगातून बनलेला त्रिफळा हा वजन कमी करण्यासाठी आयुर्वेदामध्ये अनेक ठिकाणी वापरलेला आहे। त्रिफळा हा कषाय गुणात्मक असून वृक्ष आहे। शरीरामध्ये वाढलेला जो अतिरिक्त मेद आहे, अतिरिक्त कफ आहे, तो कमी करण्यासाठी याचा आपल्याला फायदा होतो। त्याचप्रमाणे कोठा साफ होण्यासाठी, आपली पचनशक्ती वाढवण्यासाठी व शरीरामध्ये झालेला जो धातूंचा झीज आहे ती भरून काढण्यासाठी देखील या त्रिफळाचा आपल्याला फायदा होतो। यासाठी आपल्याला या त्रिफळाचा काढा करून घ्यायचा आहे। तिसरं सुपर फूड आहे मेथी दाणे। मेथी दाणे हे शरीरामध्ये गेल्यानंतर रक्तातील साखर कमी करण्यासाठी व शरीरातील मेद कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतो। ज्या रुग्णांमध्ये वजन वाढलंय आणि रक्तातील साखर देखील वाढली आहे, अशा रुग्णांमध्ये वजन कमी करण्यासाठी आपल्याला या मेथीच्या दाण्यांचा फायदा होतो। कडू रसात्मक असणारे हे मेथी दाणे शरीरामध्ये गेल्यानंतर वाढलेला जो अतिरिक्त क्लेद आहे, अतिरिक्त कफ आहे, तो पचवून बाहेर काढण्यासाठी फायदेशीर ठरतात। 1 चमचा मेथी दाणे तुम्ही रात्री भिजायला टाका। सकाळी हे भिजलेले मेथी दाणे रिकाम्या पोटी तुम्ही चावून खाऊ शकता। त्याचप्रमाणे संध्याकाळी देखील आपल्याला हे घ्यायचे आहे। चौथं महत्वाचं सुपर फूड आहे आलं किंवा अद्रक। आयुर्वेदानुसार ही अद्रक शरीरामध्ये दीपन पाचन करणारी आहे, आपली अग्नी वाढवणारी आहे। वजन वाढल्यानंतर जे मेटाबॉलिझम स्लो झालेलं असतं, जे चयापचय प्रक्रिया कमी झालेली असते, मंदावलेली असते, ती वाढवण्यासाठी आपल्याला या सुंठीचा खूप चांगला उपयोग होतो। दीपन पाचन करणारी, वृक्ष व उष्ण गुणात्मक असणारी ही सुंठ अतिरिक्त वाढलेला जो मेद आहे त्याचं पचन व्यवस्थित करून त्याला शरीराच्या बाहेर टाकण्याची प्रक्रिया या सुंठीमुळे होत असते। रोज आपण या सुंठीपासून तयार केलेलं जे पाणी आहे ते आपल्या पिण्यासाठी वापरू शकतो। याला आपण सुंठी सिद्ध जल म्हणतो। 5वं महत्वाचं सुपर फूड म्हणजेच बार्ली, म्हणजे जव किंवा सातू। आयुर्वेदामध्ये वजन कमी करण्यासाठी अनेक ठिकाणी या सातूचा उपयोग करण्यात आलेला आहे। शरीरामध्ये गेल्यानंतर वजन न वाढवणारं, शरीरातलं मेदधातू कमी करणारं, शरीराचं पोषण व्यवस्थित करणारं व वृक्ष गुणात्मक असणारं हे कडधान्य वजन कमी करणाऱ्या रुग्णांसाठी अतिशय फायदेशीर आहे। तुम्ही रोज रात्रीच्या वेळेस जर या सातूचा उपयोग केला तर तुमचं वजन झपाट्याने कमी होईल। यामुळे तुमची भूकही कमी येईल व शरीराचं पोषण देखील उत्तम पद्धतीने होईल। रात्रीच्या वेळेस या सातूपासून तयार केलेल्या भाकरी किंवा पोळे तुम्ही वापरू शकता किंवा यापासून दलिया किंवा खिचडी तुम्ही बनवून घेऊ शकता। वजन कमी करणाऱ्या रुग्णांनी रात्रीच्या वेळेस गहू बंद करून या सातूचा उपयोग करणं फायदेशीर आहे। मित्रांनो, वजन कमी करण्यासाठी या 5 सुपर फूडचा तुम्ही तुमच्या दिनचर्येमध्ये अवश्य समावेश करा। सकाळी उठल्यानंतर मेथीचे दाणे 1 चमचा घ्या। त्यानंतर त्रिफळाचा काढा करून त्यामध्ये 1 चमचा मध टाकून घ्या। जेवणाच्या वेळेस सुंठीसिद्ध केलेलं जे पाणी असेल ते वापरा व रात्रीच्या खाण्यामध्ये तुम्ही बार्ली किंवा सातूपासून तयार केलेल्या भाकरीच वापरा। या पद्धतीने जर तुम्ही नियमितपणे हे 5 सुपर फूड तुमच्या आहारामध्ये समावेश केले तर तुमचं वजन झपाट्याने कमी होईल। मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? या 5 सुपर फूड पैकी कुठलं सुपर फूड तुम्ही वजन कमी करण्यासाठी वापरता हे तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की कमेंट करा। मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारावर शेअर करा आणि हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका।